माझा आपल्याला परिचय करून देतो. माझं नाव रुपेश खेडकर. मी कृषी विज्ञान केंद्र वडेल तालुका मालेगाव येथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि माझा विषय कृषीविद्या असल्यामुळं आपले जे हंगामी पिकं आहेत त्याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध आहे. तर आता जो आपला विषय आहे तर हा आहे मका लागवड तंत्रज्ञान. तर मका आपण बघितलं असेल की मका हे आपल्या कस्मामध्ये म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधलं आपल्या खानदेशामधलं एक महत्वाचं पीक आहे आणि या पिकाचा जे लागवड क्षेत्र आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि आपल्या भागामध्ये खरीपाचं मुख्य पीक म्हणून आपल्याला आपण या पिकाची ओळख आहे. म्हणजे खरीप मध्ये मका नंतर एक बाजरी हे महत्वाचे पिकं आपल्या भागामध्ये आहे. तर या मका पिकाबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. ऍक्च्युली जो पिकाचा कालावधी आहे म्हणजे आपण जे लागवड म्हणतो तर ते लागवड ऍक्च्युली त्याचा एक जो पिरियड आहे तो जवळपास निघून गेलेला आहे. परंतु आपल्याला काही त्यामधल्या काही ज्या टेक्निकल बाबी आहेत या आपल्यापर्यंत पोहोचाव्या त्याच्यामुळे आपल्याला आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत. मी सर्व प्रशिक्षणार्थींचं मी परत एकदा स्वागत करतो आणि आजचा आपला जो विषय आहे मका लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण सुरुवात करूया. आता मक्याबद्दल जर बघितलं साधारणतः मका जे आहे आपल्या भागामध्ये जवळपास 80% हा जो मका आहे हा खरीप हंगामात घेतला जातो आणि उरलेला जवळपास 15 ते 20% जो मका आहे हा रबीमध्ये शेतकरी बांधव घेतात. परंतु त्याचं प्रमाण फार कमी आहे कारण की आपल्या भागामध्ये जे त्याला टेम्परेचर पाहिजे ते जास्त जात असल्यामुळे शेतकरी शक्यतोवर रबीमध्ये मका घेत नाही आणि तो जो पंजाब साईडला तो त्याचा मका क्षेत्र जास्त राहतं. त्या मक्याचा आपण वापर जर बघितला तर साधारणतः जे आपलं स्टार्च इंडस्ट्री आहे नंतर अल्कोहोलिक पेय असेल सौंदर्य प्रसाधन असेल या सर्वांसाठी याचा उपयोग हा होत असतो आणि विशेषतः पोल्ट्री जे खाद्य आहे त्याच्यामध्ये पण याचा सर्रास वापर हा होतो आणि खाद्यान्नामध्ये पण याचा वापर होतो. हवामानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मक्याला समजा चांगले एक स्वच्छ उबदार व कोरड्याचे हवामान त्याला आवश्यक राहते आणि चांगली वाढ होण्यासाठी साधारणतः 18 ते 27 डिग्री दिवसाचे आणि जवळपास 14 डिग्री सेंटीग्रेड रात्री तापमान त्याला आवश्यक असते. या पिकाला अति पाऊस किंवा म्हणजे पाऊस जर समजा जमीन थांबून राहत असेल निचरा व्यवस्थित होत नसेल तसं वातावरण किंवा तशी स्थिती या पिकाला मानवत नाही. दुसरी गोष्ट खूप जास्त थंडी असेल तरी पण हे पीक त्याला प्रतिसाद देत नाही आणि मग बरेच वेळेस उत्पादनामध्ये आपल्याला याची घट दिसून येते. साधारणतः जिथे साधारणतः 500 ते जवळपास 1100 मिलीमीटर पाऊस जिथे पडतो त्या भागामध्ये मका पीक येतो हे चांगलं येतं. 400 मिलीमीटर पाऊस जरी असेल परंतु तो जर चांगला डिस्ट्रीब्युटेड असेल समान जर पाऊस पडत असेल तर तिथे पण हा 400 मिलीमीटर पावसामध्ये सुद्धा हा मका आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकतो. नाही थोडक्यात जमीन जर विचार केला तर आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता काही पिकं आहेत की ज्यांची न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट खूप जास्त असते. उदाहरणार्थ आपला ऊस असेल किंवा कपाशी असेल किंवा मका असेल हे जे पिकं आहेत यांना आपण खादाळ पीक म्हणतो कारण की यांची जी रिक्वायरमेंट आहे न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट ही खूप जास्त प्रमाणात राहते. साधारणतः आपण जर कापसाची बघितली तर जवळपास 125 65 हा एक हेक्टरी त्याचा डोस आहे. सर्वसाधारण डोस आहे कपाशीचा. मका पिकाचं बघितलं तर तेवढाच जो डोस आहे अन्नद्रव्यांचा हा त्याला पण लागतो. मका पिकाला जवळपास 120-60-50 असा त्याचा न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट आहे. तर ही आपल्याला ज्यावेळेस रिक्वायरमेंट आपण म्हणतो आणि त्यात आपण आता जे आहेत तर सर्वसाधारण सर्व हायब्रिडचं वाण उपलब्ध आहेत मका पिकामध्ये आणि हायब्रिड वाणाला तुम्ही जितकं अन्न पुरवठा कराल तेवढं ते तुम्हाला उत्पादन देते. त्याच्यामुळं आज जर आपण जमिनीच्या बाबतीत जर विचार केला तर आम्ही इथं सहसा सांगतो की हलक्या जमिनीमध्ये मका हे पीक घ्यायचं नाहीये कारण की त्याची जी न्यूट्रिएंट डिमांड आहे ती जमीन पूर्ण करू शकत नाही. आपण वरून किती वरखत टाकले असतील तरी पण शेवटी जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहे त्याची क्षमता केव्हाही चांगली असते आणि चांगल्या पोताची जर जमीन असेल तर तिथे आपल्याला एक चांगलं उत्पादन हे मका पिकाचं
मिळू शकते. त्याच्यामुळे हलक्या जमिनीमध्ये शक्यतो आपल्याला हे पीक घ्यायचं नाहीये. साधारणतः जिथे हलकी जमीन असेल किंवा मग जिथे पाणी साचून राहत असेल, चुनखडीयुक्त जमीन असेल, अशा जमिनीमध्ये पण आपण मका पिकाचं रिकमेंडेशन करत नाही, कारण की या जमिनीमध्ये सुद्धा त्याची मुळांची वाढ व्यवस्थित होत नसल्यामुळं बऱ्याच वेळेस आपल्याला असं लक्षात येईल की मका पिकाची म्हणजे साधारणतः उगवून झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवसामध्ये मका पीक हे मरायला सुरुवात होते, कारण की बऱ्याच वेळेस कारण की त्याची जी अतिशय जी चुनखडीची जी जमीन असते, त्या चुनखडीच्या जमिनीमध्ये त्याच्या मुळ्या त्या खोलवर जात नाही आणि त्याला तिथे लिमिटेशन येतात. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस या अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे, मुळांची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला हा एक प्रॉब्लेम दिसून येतो की आपल्याला तिथे मक्याची वाढ ही चांगली होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो आपण सांगत तात्पर्य काय, तर हलकी जमीन किंवा क्षारयुक्त जमीन जी आहे ती शक्यतो आपल्याला, आणि पाणथळ जमीन जी आहे ती आपल्याला टाळायची आहे. नेक्स्ट. तर आपण थोडक्यात बघूया की या पिकाला पूर्व मशागत कशी करायची आहे. तर साधारणतः आपण जर समजा एक खोल नांगरट जर दिली समजा, म्हणजे एक आडवी किंवा उभी दोन्ही वेळेस आपण जर आडवी उभी जर नांगरट करून घेतली, नंतर मग त्याला कुडाच्या पाळ्या देऊन जर आपण डेकर फोडून घेतली, तर एक चांगला सीड बेड आपल्याला एक तयार होतो. आणि सोबतच आपल्याला काय करायचं आहे, तर जे आपलं जे प्रिव्हियस क्रॉप असेल त्याचे जे काही धसकट असतील ते आपल्याला जाळून टाकायचे, जेणेकरून त्याचे जे काही किड रोग असतील हे आपल्याला आपल्या चालू हंगामामध्ये आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. दुसरी बाब अशी की या पिकामध्ये आपल्याला फेरपालट करायची आहे. म्हणजे मागच्या वर्षी समजा एका शेतकऱ्यानं तिथे मका घेतला असेल, तर परत आपल्याला त्या ठिकाणी मका हे पीक घ्यायचं नाही, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की आज काही मर रोग असेल किंवा मग FAW असेल, यांचे खूप सारा प्रादुर्भाव होत आहे. आणि बरेचसे काही बुरशी आहेत ज्याच्यामध्ये आपण फ्युजॅरियम म्हणतो. फ्युजॅरियम समजा मागच्या वर्षी एखाद्या ठिकाणी जर फ्युजॅरियम आला असेल आणि परत आपण तिथे त्याच यावर्षी सुद्धा तिथे मका घेत असू, तर मग त्याचे जे काही इनोक्युलम आहे तिथे जो डेव्हलप झालेला आहे तो सुप्तावस्थेमध्ये आहे, तर तो परत त्याला ते परत उफाळून येतात. त्याला चांगली स्थिती मिळाली व्यवस्थित, मायक्रो क्लायमेट जर व्यवस्थित असलं की मग ते परत उफाळून येतात आणि मग आपल्याला जे पीक आहे मका पीक याला परत ते अटॅक करतात. त्याच्यामुळे आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्याला जे मका पीक आहे हे फेरफार करायची आहे. म्हणजे मागच्या वर्षी जिथे मका असेल त्या जमिनीमध्ये यावर्षी मका टाकायचं आणि ते दुसरं पीक घ्यायचं आहे. शक्यतोवर आपल्याला आपले जे डाळवर्गीय पिकं असतील किंवा तेलवर्गीय पिकं असतील याच्यासोबत आपल्याला तृणधान्य पिकाची फेरफार करायची आहे. म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्ही जर मूग किंवा हरभरा टाकला असेल किंवा तुमचा हे असेल सोयाबीन असेल, तिथे तुम्हाला यावर्षी आपण मका रिकमेंड करू शकतो. परंतु मागच्या वर्षी तिथं समजा जर एखादं तृणधान्य पीक असेल, ज्वारी असेल किंवा बाजरी असेल, तर परत मका आपल्याला शक्यतो टाकायचा नाही. शक्यतो आपण पल्सेसकडे किंवा ऑइलसीडकडे आपण वळायचं. ज्याच्याकडे उपलब्ध शेणखत असतील, शेणखत असेल किंवा मग सेंद्रिय खतांचा पुरवठा ज्याच्याकडे असेल, त्यांना जर समजा त्या सेंद्रिय खतांचा किंवा त्या शेणखताचा वापर जर लागवडीच्या अगोदर जर केला असेल, तर मग आपल्याला आपल्या रासायनिक खतामध्ये सुद्धा आपली बचत होते. आणि म्हणजे जे पिकाला एक समतोल आहार ज्याला म्हणतो पिकाचा, तर ते आपण शेणखत टाकल्यामुळे त्या पिकाला एक चांगला सर्व त्याला मायक्रोन्युट्रिएंट सर्व मिळतात. त्याच्यामुळे त्याचा एक जो फायदा आहे हा आपल्याला एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे पिकाचे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तो तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामुळे जर शेणखत टाकलं असेल तर उत्तमच आहे. जर ज्यांच्याकडे शेणखत वगैरे काही नसेल तर त्यांच्यासाठी पण एक आपण पर्याय सांगू शकतो की समजा एखाद्या शेतकऱ्याकडे समजा एक 5 एकर जमीन असेल आणि तो 5 एकर जमिनीमध्ये त्याला पूर्ण शेती करायची आहे, परंतु काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याकडे शेणखताची जर उपलब्धता नसेल तर दरवर्षी साधारणतः एक 10 ते 20 गुंठे क्षेत्र आपण जर ढेंच्या नावाचं पीक आहे, ढेंचा असेल किंवा ताग असेल, हे जे हिरवळची जी पिकं आहेत याच्या अंडरमध्ये जर आपण घेतलं तर याचा फायदा तुमच्या जे येणारा नेक्स्ट पीक आहे, साधारणतः रबीमधलं जे पीक आहे त्याला पण होतो. आणि समजा तुम्ही मागच्या वर्षी जर हे टाकला असेल, ढेंचा टाकला असेल किंवा ताक टाकला असेल, त्याचा फायदा सुद्धा आपल्याला पुढच्या वर्षी जे आपण पीक टाकू, म्हणजे आपण यावर्षी समजा आपण मका टाकला असेल तर त्याला त्याचा एक चांगला फायदा होतो आणि एक पिकाला चांगले अन्नद्रव्य हे मिळतात. आता आपण बघूया साधारणतः जे आपल्याला वाण निवडायचे आहेत पेरणी करता,
त्याच्यामध्ये आता हे बरेचसे जुने वाहन आहे इथे मी टाकलेले आहेत. शेवटी हे विद्यापीठाचे किंवा ज्या काही नॅशनल लेवलच्या ज्या संस्था आहेत त्यांचे जे त्यांनी वाहन डेव्हलप केलेले आहेत त्यांचे हे वाहन आहे. परंतु कसं आहे, आता हे तर वाहन आपल्याकडे शक्यतो उपलब्ध होत नाही, कारण की आता हे बरेचसे जुने वाहन आहेत आणि त्याचं संशोधन किंवा त्याचे हायब्रिड जे आहे ते आपल्याकडे मिळतील त्याची गॅरंटी नाही आहे. परंतु याच्यामध्ये फक्त सर्वसाधारण आपण लक्षात घ्या की एक याच्यामध्ये साधारणतः उशिरा पक्व होणारे वाहन, मध्यम कालावधीचे वाहन, लवकर पक्व होणारे वाहन आणि अति लवकर पक्व होणारे वाहन अशी एक कॅटेगराईज आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये बघा साधारणतः त्यांच्या कालावधीनुसार साधारणतः 110 ते 120 जे दिवसाचे वाहन आहेत त्याला आपण उशिरा वाहन येणारे वाहन म्हणतो. साधारणतः 80-90 दिवसाचे जे वाहन असतील त्याला आपण अति लवकर पक्व होणारे वाहन म्हणतो. परंतु हे सर्व बाबी ह्या त्या वाहनाच्या कालावधीनुसार आहेत. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जो जे वाहन निवडायचे आहे हे कुठल्याही कंपनीच्या बेसिसवर किंवा कुठल्याही याच्या बेसिसवर आपल्याला निवडायचे नाहीये. साधारणतः आपल्या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये मागील 2 ते 3 वर्षामध्ये ज्या वाहनाने चांगलं उत्पादन दिलं असेल, काही आपल्या भागामध्ये शेतकरी असतात की ज्यांचं म्हणजे ज्याला आपण प्रगतशील शेतकरी म्हणतो, जे नवीन प्रयोग शेतीमध्ये करत असतात. तर अशा शेतकऱ्यांचे अनुभव घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर त्यांनी मागच्या वर्षी किंवा 1-2 मागील 2 वर्षामध्ये कोणते वाहन त्यांनी लावलेले होते आणि त्या वाहनांमध्ये त्यांना उत्पादन कोणत्या वाहनाने चांगले दिले, तर असे वाहन जे आहे आपल्याला निवडायचे आहे. आणि शक्यतोवर आता एखादा बरेचशा कंपन्यांचे नवीन वाहन बाजारात येत असतात. तर हे वाहन जेव्हा बाजारात येतात त्यावेळेस ते नवीन वाहन आला की ते डेमो म्हणून शेतकऱ्यांना देतात. बरेच वेळेस म्हणजे फुकटामध्ये देतात किंवा मग बरेच वेळेस कमी किमतीमध्ये हे वाहन ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. परंतु माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की शक्यतोवर असे वाहन निवडताना आपल्याला काय करायचं आहे, तर म्हणजे डेमो कुठला येत असेल साधारणतः अर्धा किंवा 1 एकर या एवढ्यापर्यंत मर्यादित ठेवायचा. कमी पैशामध्ये मिळत आहे म्हणून खूप जास्त प्रमाणात घेऊन आपल्याला आपलं नुकसान करून घ्यायचं नाहीये. असं नाही की प्रत्येक वेळेस नुकसानच होईल, फायदा पण होऊ शकतो. परंतु मोस्ट ऑफ द टाइम नवीन वाहन ज्यावेळेस येतो त्याला त्याचं ते आपल्या भागाला सूट होतं की नाही होत ते बरेचसे वेळ डिपेंड राहतं. त्याच्यामुळे आपण शक्यतो नवीन जो डेमो वाहनाला असेल त्याचा साधारणतः अर्धा किंवा 1 एकर, जास्तीत जास्त 1 एकर या याच्यावरती जास्त पेरणी करायची नाही आणि आपल्या भागात जे चांगलं उत्पादन देणारे वाहन आहे त्याचीच निवड करायची आणि आपलं उत्पादन घ्यायचं. नेक्स्ट बघा, आपल्या भागामध्ये शेतकरी बांधव मक्याच्या पिकामध्ये जवळपास हे जे अंतर आहे म्हणजे 2 नंबरचं साधारणतः 2 फूट बाय 20 सेंटीमीटर हे शेतकरी बांधव शक्यतो लागवड करतात. परंतु मला तुम्हाला एक सांगणं आहे की ज्या शेतकरी बांधवाकडे जमीन थोडीशी मध्यम स्वरूपाची आहे किंवा भारी जमीन असेल आणि साधारणतः वाहन असे निवडले असतील की जे लेट येणारे वाहन आहेत, तर अशा जमिनीमध्ये आपल्याला जवळपास 2 ओळीमध्ये जवळपास 2.5 फूट अंतर आणि 2 झाडांमध्ये जवळपास 20 ते 25 सेंटीमीटर अंतर जर आपण ठेवलं तर आपल्याला झाडांची एकरी संख्या पण चांगली राहते, झाडांमध्ये हवा पण चांगली खेळती राहते. व्यवस्थित अंतर राखल्यामुळे कीड आणि रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो फार कमी होतो. त्याच्यामुळे आपल्याला हे जे अंतर आहे फक्त लक्षात घ्या की उशिरा पक्व होणारे वाहन आणि जमीन मध्यम ते भारी जमीन असेल तर हे अंतर आपल्याला वापरायचं आहे. 2.5 फूट बाय 20 ते 25 सेंटीमीटर. आणि ज्यांचे वाहन म्हणजे ज्यांनी लवकर पक्व होणारे वाहन जर घेतले असतील आणि त्यांची जमीन थोडी मध्यम ते हलकी स्वरूपाची असेल तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो हलक्या जमीन लावायचीच नाहीये. परंतु समजा लावायचंच असेल तर मग अशा जमिनीमध्ये साधारणतः 2 फूट 2 ओळीमधलं अंतर आणि 2 झाडामधलं अंतर जवळपास 20 सेंटीमीटर या लागवडीमध्ये आपल्याला अंतर करायचं आहे. जेणेकरून आपल्याला, कारण की आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे हे फक्त नुसतं वाहनांच्या भरोश्यावर किंवा नुसतं खत टाकल्यामुळे नाही मिळणार आहे. तर आपल्याला सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण मॅनेजमेंट करू म्हणजे आपण एकरी झाडांची संख्या असेल, पेरणी अंतर असेल किंवा अन्नद्रव्याचा पुरवठा असेल, त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, मुख्य अन्नद्रव्य असतील, नंतर तुम्ही तणाचं व्यवस्थापन कसं करता, पाण्याचं व्यवस्थापन कसं करता, या सर्व बाबींचा जो एक परिपाक असतो तो म्हणजे आपलं उत्पादन असते. त्यामुळे फक्त वाहनच निवडून किंवा अंतर घेऊनच आपल्याला उत्पादन मिळणार नाही, त्या सर्व बाबींचा आपल्याला विचार हा करावा लागेल. बघूया बीज प्रक्रियाच्या बाबतीत बोलूया. तर बीज प्रक्रियेमध्ये साधारणतः जवळपास जेवढ्या काही कंपनीचे जे डेमो आहेत किंवा कंपनीचे जे वाहन असतात त्यांना ऑलरेडी बीज प्रक्रिया ही केलेली असते. परंतु काही वेळेस समजा आपल्याला असं वाटत असेल की बाबा याला व्यवस्थित बीज प्रक्रिया झालेली नाहीये, तर अशा वेळेस आपण बुरशीनाशकामध्ये बघा थायरम आपण 3 ग्रॅम वापरायचा आहे प्रति किलो बियाण्याला. जे जीवाणू संवर्धन आहे
ॲझोबॅक्टर साधारणतः 25 ग्रॅम आणि पीएचबी 25 ग्रॅम हे आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की थायरम जे आहे साधारणतः आपल्याला मर किंवा कर्करोग हे जे रोग आहेत याचा आपल्याला प्रादुर्भाव जर कमी करायचा असेल आपल्याला थायरम 3 ग्रॅम प्रति किलो वापरायचा आहे. आणि नत्र आणि स्फुरयुक्त खतांची आपल्याला बचत जर करायची असेल तर आपल्याला ॲझोबॅक्टर 25 ग्रॅम आणि पीएचबी 25 ग्रॅम हे आपल्याला वापरायचं आहे. फक्त हे पीएचबी किंवा ॲझोबॅक्टर वापरताना फक्त एक काळजी घ्यायची आहे की पहिले आपल्याला केमिकलची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे जे जैविक जीवाणू संवर्धन आहे याची बीज प्रक्रिया करायची आहे. तर जेव्हा आपण जीवाणू संवर्धकाची ज्यावेळेस बीज प्रक्रिया करतो, एक मिनिट, तर त्यावेळेस आपल्याला फक्त एक बाब लक्षात घ्यायची की ही बीज प्रक्रिया करताना आपल्याला साधारणतः थोडं गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी नंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे. गुळाचं पाणी याच्या करता की हे जे जीवाणू संवर्धक जे असतात त्याच्यामध्ये ऑलरेडी जीवाणू असतात आणि त्यांना इमिजिएट खाद्यासाठी आपण जर समजा त्या गुळाचं पाणी जर करून दिलं तर त्याचा जे खाद्याची रिक्वायरमेंट आहे ही पूर्ण होते. त्याच्यामुळे आपण शक्यतो सांगतो की आपण बीज प्रक्रिया करताना ॲझोबॅक्टरची किंवा पीएचबीची ते याला आपण गुळाचं पाणी करून जर आपण लावलं तर त्याचा एक चांगला आपल्याला फायदा दिसून येईल. तर हे दोन्ही बीज प्रक्रिया आपण करणं फार आवश्यक आहे. याच्यामुळे साधारणतः जवळपास 10 ते 15% आपल्या उत्पन्नात वाढ ही निश्चित दिसून येईल. नेक्स्ट साधारणतः बघा पेरणी करता आपल्याला काय करायचं आहे तर साधारणतः आपल्याकडे भागामध्ये जवळपास सर्वजण म्हणजे सोल क्रॉपिंग म्हणजे ऑब्झर्वेशन आपलं असं आहे की जवळपास 95% शेतकरी हे मका लागवड जे करतात ही माळा पद्धती, म्हणजे आपलं पूर्ण फक्त मका एका मकाच राहते, त्यामध्ये त्यांचा पिकाचा फारसा वापर होत नाही. आणि आपल्याला आज जर माहित असेल तर की आज बऱ्याचशा अशा किडे आहेत की ज्या मक्यावरती उदरनिर्वाहासाठी टपल्या असतात. तर आपल्याला काय करायचं आहे तर शक्यतो आपल्याला मका पीक हे संलग्न घेता जर आपण त्याची आंतरपीक म्हणून लागवड जर केली, समजा त्याच्यामध्ये मका असेल किंवा सोयाबीन असेल किंवा मका बाजरी असेल किंवा मका तूर असेल, आपण याच्यामध्ये कुठल्याही इव्हन आपण मका आणि उडीद असेल किंवा हे असेल, एक मिनिट, भुईमुग असेल किंवा मूग असेल, उडीद असेल, हे पण आपण याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, साधारणतः 4 ओळी सोयाबीनच्या किंवा 3 ओळी सोयाबीनच्या, 2 ओळी मक्याच्या, इव्हन आपण 4 ओळी सोयाबीनच्या किंवा मग 2 ओळी मक्याच्या असं पण करू शकतो. सेम आपण मूग आणि उडीद आपण जर केलं समजा, याचा फायदा असा होतो की हे जे पिकं आहेत हे साधारणतः मूग आणि उडीद जे आहे हे साधारणतः 2 ते 2.5 महिन्यामध्ये म्हणजे हार्वेस्टिंग याची होऊन जाते. आणि यांच्या मुळांमध्ये ज्या गाठी वगैरे आहेत समजा, त्याचा ते आपल्या जमिनीमध्ये राहून त्याची जमिनीची सुपीकता ते वाढवतात. आणि दुसरी बाब अशी आहे की हे कुजल्यानंतर याचे जे अन्नद्रव्य आहेत हे आपलं जे मका आहे किंवा आपलं जे नेक्स्ट पीक येईल समजा, त्याला त्याचा एक चांगला फायदा होतो. त्याच्यामुळे आपण जर आंतरपीक जर केलं त्याचा एक फायदा आपल्याला निश्चित दिसतोय. दुसरी बाब अशी आहे की समजा आपण नुसतं एक मका लावून दिला आणि एका ठिकाणी आपण जर मका आणि सोयाबीन किंवा मका आणि उडीद त्याची जर इंटरक्रॉपिंग केली तर होते काय, समजा एखाद्या वेळेस जर मका जर फेल झाला तर आपल्याला एक बोनस पीक म्हणून आपलं एक सोयाबीन असेल किंवा उडीद असेल किंवा मूग असेल, हे याचं आपलं उत्पादन मिळते. म्हणजे आपलं टोटल 100% जे क्रॉप आहे ते फेल्युअर होणार नाही, याची आपल्याला एक शाश्वती मिळते. त्याच्यामुळे आपण याला एक इन्शुरन्स म्हणून हे पिकं आपण याला समजतो या पद्धतीला, म्हणजे आंतरपीक पद्धतीला. नंतर बियाणं जे आपल्याला जे वापरायचं आहे, 7 ते 8 किलो बियाणं आपल्याला एकरी वापरायचं आहे. आणि आता आपण बघूया की खत व्यवस्थापन. मका पिकामध्ये खत व्यवस्थापनावर फार हा एक महत्वाचा टॉपिक आहे. कारण की ज्यावेळेस आपण कुठल्याही पिकाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो त्यावेळेस आपल्याला त्याची पहिले तर आपल्याला हे माहित पाहिजे की त्याची रिक्वायरमेंट किती आहे, म्हणजे एक सर्वसाधारण रिक्वायरमेंट किती आहे. दुसरी बाब अशी आहे की शक्यतो ज्या पिकाचं किंवा ज्या जमिनीमध्ये आपण मका लागवड करणार आहोत त्या जमिनीचं आपल्याला स्टेटस काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून आपल्याला नेमकं किती खत टाकायचं आहे आपल्याला लक्षात येईल. त्याकरता आपल्याला माती परीक्षण करणं फार आवश्यक आहे.
तर ह्या माती परीक्षण केल्यानंतर साधारणतः आपल्याला नत्र जास्त टाकायचं आहे की कमी टाकायचं आहे, किंवा स्फुरद जास्त टाकायचं आहे की कमी टाकायचं आहे, हे याचा एक अंदाज आपल्याला त्या अहवालावरून येतो. त्याच्यामुळे सर्वांना माझी आव्हान राहील की आपले जे काही शेतकरी बांधव असतील त्यांना आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी आपल्या जमिनीचं एक माती परीक्षण करून घ्यायचं आहे. आणि जी सर्वसाधारण शिफारस आहे साधारणतः 120 60-40 ही जी मका पिकाची रिक्वायरमेंट आहे तर ही आपल्याला द्यायची आहे. 120 60-40 साधारण आपण एका एकरात जर बघितलं जवळपास आपल्याला 50 24 आणि जवळपास एक 17-18 16 किलो समजा हा डोस येतो. साधारणतः एक ढोबळ मान जर बघितलं तर एका एकराला जवळपास 2 बॅग युरिया, जवळपास 3 बॅग सुपर फॉस्फेट आणि जवळपास एक 25 ते 30 किलो MOP ही अशी आपली रिक्वायरमेंट आहे एका एकराची. आणि हे आपल्याला जेव्हा द्यायचं आहे तर आपलं हे पण देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या भागामध्ये बरेचसे शेतकरी काय करतात, साधारणतः मका पिके 25 ते 30 दिवस झाल्यानंतर नांगरडीच्या वेळेस खत शेतकरी बांधायला लावतात. पण आपल्याला हे असं करायचं नाहीये. आपल्याला ऍक्च्युली काय करायचं आहे तर आपला हा जो डोज आहे 2 युरिया, 3 सुपर फॉस्फेट आणि अर्धी बॅग जवळपास MOP ची, हे टाकताना आपल्याला काय करायचं आहे तर 35 किलो युरिया, 3 सुपर फॉस्फेटच्या बॅग आणि आपला 25 किलो MOP पूर्ण म्हणजे 30% जवळपास आपला नत्र पूर्ण स्फुरद पूर्ण पालाश हा आपल्याला लागवडीच्या वेळेस टाकायचा आहे. आणि आपला जो उरलेला नत्र आहे 2 बॅग मधला जवळपास साधारणतः आपला उरलेला जवळपास 65 किलो. मग तो जो उरलेला जो नत्र आहे किंवा तो जो उरलेला युरिया आहे तो जवळपास तुम्हाला पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यायचा आहे 35 किलो, आणि उरलेला जो 30-35 किलो आहे हा द्यायचा आहे 45 दिवसानंतर, जेणेकरून आपल्या नत्र पिकाची जी रिक्वायरमेंट आहे पिकाची ही पूर्ण होईल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नत्रयुक्त खतांचा बरेच वेळेस त्याचा ऱ्हास होतो. त्याच्यामुळं आपल्याला हे आपण जे नत्रयुक्त खत सांगतो हे आपण 2 ते 3 स्प्लिट मध्ये सांगतो. त्याच्यामागचं हेच कारण आहे. आणि शक्यतो बघा आज आपल्या भागामध्ये झिंक सल्फेटची म्हणजे झिंकची कमतरता बऱ्याचशा याच्यामध्ये आपल्याला जाणवते. आता आपल्याला माहित असेल की नत्राची कमतरता असेल साधारणतः मोठे जे पानं आहेत ते पिवळे पडणे, नंतर आपली जी स्फुरद आहे स्फुरदची कमतरता आपण कशी ओळखतो की साधारणतः जे पानं आहेत ही साधारणतः जांभळट कलरची जेव्हा पानं होतात तर ते आपण सांगतो की आपली ही स्फुरदची कमतरता आहे. त्याचप्रमाणे जी लोहाची कमतरता आहे, सॉरी आपली पालाशची, साधारणतः पिकावरती असे लांबसाचे तपकिरी कलरचे हे पडतात, तर आपण ती समजतो की आपण याची पालाशी कमतरता आहे. हे जनरल रिकमेंड आहे. त्याचप्रमाणे आपण मॅग्नेशियम आहे, लोह आहे, जास्त आहे, याची पण कमतरता आपल्या पिकावरती आपल्याला दिसते. आता त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, इथून सांगता येईल तुम्हाला. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष शेतामध्ये राहू त्यावेळेस आपण हे सांगू शकतो. तर सांगायचं तात्पर्य काय तर आपल्याला झिंकची जर आपल्या जमिनीमध्ये कमतरता असेल साधारणतः एकरी 10 किलो झिंक आपण जर लागवडीच्या अगोदर जर आपण टाकलं तर याचा फायदा हा निश्चित तुम्हाला तुमच्या पिकामध्ये दिसेल. कारण की सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत म्हणून आपण त्याच्याकडे कानाडोळा करून फायदा चालणार नाही. कारण की या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं किंवा हे जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत यांचा जो रिझल्ट आहे हा पिकांना मुख्य अन्नद्रव्य घेण्यामध्ये त्याचा चांगला वाटा असतो. त्याच्यामुळे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य आपण जर दिले व्यवस्थित, इव्हन आपण शेणखत दिलं असेल किंवा शेणखतामधून आपण काही झिंक सल्फेट असेल किंवा बोरॉन असेल किंवा गंधक असेल, हे जे आपण जर दिले समजा किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल, याचा जेव्हा आपण वापर केला तर निश्चित तुमचा जो तुम्ही जे खत टाकलं, रासायनिक जे खत टाकले आहे, NPK जे टाकलं आहे त्याच्या ऍब्सॉर्प्शन मध्ये या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा रोल असतो. त्याच्यामुळं याचा आपण वापर हा निश्चित केला पाहिजे. नंतर मशागत बघा, काही महत्वाचे पॉईंट आहे ज्यामध्ये आता आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस मका ज्यावेळेस उगायला सुरुवात होतो त्यावेळेस याच्यावरती जे हे असतात जो कोमलला असतो त्याला जो दाना असतो त्या दाण्याला खायला बरेचसे पक्षी येतात. जसं पाऊस नसेल आणि कोरडं वातावरण असेल तर बरेच वेळेस हे पक्षी दाणे खातात. तर या कालावधीत आपल्याला थोडीशी पिकाची राखण करायची आहे. दुसरी बाब जी आहे साधारणतः ज्यावेळेस पीक हे परिपक्व होते त्यावेळेस दाणे म्हणजे दुधाळ अवस्थेमध्ये पक्ष्यांचा त्रास होतो, त्यावेळेस आपल्याला पक्ष्यांची राखण करायची आहे.
दुसरी बाब अशी आहे की साधारणतः मक्या पिकामध्ये जर आपण जास्त जर दाट झाला असेल किंवा जर एकदम जर पातळ असेल तर याच्या वेळेस आपल्याला नांगे भरणे किंवा विरळणी करणे हे दोन पर्याय आहेत. जास्त जर दाट झाला असेल तर आपल्याला विरळणी करावी लागेल. आणि जर समजा मक्यामध्ये समजा भरपूर त्यामध्ये नांग्या असतील तर आपल्याला त्या भरून ते पण 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला भरायचे आहे. कारण की एकदा पिकानं वाढ पकडली की मग ते जे आपण जे खूप जास्त जर लेट लावला असेल तर मग त्या पिकाची वाढीवर जास्त परिणाम होतो. म्हणजे आपण जे लेट लावतो जशी आपण ज्या नांग्या भरतो आपण त्याच्यामुळे आपल्याला नांग्या ज्या भरायच्या आहे साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला भरून आपलं कंप्लीट झालं पाहिजे, जेणेकरून त्या दोघांची पण सारखी वाढ ही आपल्याला होईल. अति पावसामध्ये जर पिकामध्ये पाणी साचून राहत असेल तर हे पाणी अति जास्त झालेलं पाणी आहे त्याचा निचरा होणं फार आवश्यक आहे. कारण की मका पीक एखाद वेळेस थोडे सॉल्ट जमीन हे करू शकेल, परंतु जे जास्त जर पाणी साचून राहत असेल तर अशा वेळेस मका पिकामध्ये खूप प्रॉब्लेम येतात, त्याची वाढ होत नाही. बऱ्याच वेळेस मका पीक हा ऑक्सिजनची कमतरता पडल्यामुळे मरू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर हे जे जास्त झालं पाणी आहे आपल्याला काढून टाकायचं आहे. आपण बघूया की साधारणतः मका पिकामध्ये आता शेतकरी बांधव कोळपणी करतात, नंतर खुरपणी करतात, या बाबी त्यांना सांगायची गरज पडत नाही. परंतु बऱ्याच वेळा असा एक पिरियड येतो की ज्यावेळेस आपल्याला हे दोन्ही जे ऑपरेशन आहे म्हणजे निंदणी आणि कोळपणी हे शक्य होत नाही. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला रासायनिक तणनाशकाचा आपण वापर निश्चित करू शकतो. ज्या जिथे मका हा म्हणजे सलग म्हणजे एक सोल क्रॉप म्हणून घेतला असेल तर तिथे आपण जे काही तणनाशक आहे याच्यामध्ये बघा 2 तणनाशक आपण रिकमेंड करतो. एक आहे उगवणपूरक तणनाशक आणि एक आहे उगवण पश्चात तणनाशक. तर उगवणपूरक तणनाशकामध्ये आपलं जे अट्राझिन आहे, अट्राझिन 50% WP, तर याचं प्रमाण साधारणतः एकरी जर बघितलं तर 800 ग्रॅम 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आणि हे वापरायचं केव्हा आहे तर साधारणतः आपली आज पेरणी झालेली आहे आणि जमिनीमध्ये ओलावा आहे आणि जमीन बियाणं झाकलेलं आहे, अशा म्हणजे पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी 3 दिवसापर्यंत आपण अट्राझिन जे आहे हे आपण वापरू शकतो. म्हणजे आपण याला उगवणपूर्व म्हणजे तण आणि पीक दोन्ही उगवण्याच्या अगोदर आपण हे तणनाशक आपण वापरतो. त्याचं नाव आहे अट्राझिन, जे बाजारामध्ये तुम्हाला अट्राटा म्हणून मिळते. दुसरं जे तणनाशक आहे हे आहे टेम्बोटिऑन 34.4 SC, जे बाजारामध्ये आपल्याला लॉडिस नावाने आपल्याला मिळते. साधारणतः 115 ग्रॅम याचं 115 मिली याचं रेट ऑफ अप्लिकेशन आहे एका एकराला. 115 ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे आणि साधारणतः हे 18 ते 25 दिवसांनंतर आपल्याला वापरायचं आहे. याला पण कंडिशन त्याच आहेत की जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजे. कुठलाही तणनाशक जर जमिनीमध्ये ओलावा नसेल तर आपल्याला वापरायचं नाहीये, कारण की त्याचा परिणाम आपल्याला जवळपास जर ओलावा कमी असेल तर 20 ते 30% आपल्याला परिणाम दिसतो. जर आपल्या जमिनीमध्ये ओलावा चांगला असेल साधारणतः 70 ते 90% आपल्याला परिणाम हा चांगला दिसून येतो. आणि मी जे सांगितलं 115 मिली हे एका हेक्टरला सांगितलं आहे. एका हेक्टरला जवळपास 286 ग्रॅम आपल्याला लागतं टेम्बोट्रिऑन. तर साधारणतः 500 लिटर पाणी आपल्याला वापरायचं एका हेक्टरला आणि 286 ग्रॅम हे व्यापारी जे उत्पादन आहे ते वापरायचं आहे टेम्बोट्रिऑन म्हणजे लॉडिस. खरीप पिकाचा आपण विचार केला तर आपल्याला शक्यतो पाणी द्यायचं म्हणजे पाणी पुरवठा करायची गरज पडत नाही. परंतु बऱ्याच वेळेस म्हणजे पावसामध्ये खंड जर पडला, दुष्काळी परिस्थिती समजा आपल्याकडे उद्भवली असेल, साधारणतः एक 20-25 दिवस पाऊस आला नसेल तर अशा वेळेस मग आपल्याला पिकामध्ये आपल्याला जे काही संरक्षित पाणी असेल ते देण्याची आवश्यकता पडते. तर आपण एक तर मग ड्रीप जर आपण बसवले असेल तर ड्रीप वाटे आपण पाणी पुरवठा करायचा आहे. किंवा मग आपल्याकडे पाण्याचा पुरवठा कमी असेल आणि आपण जर समजा सरी सोडल्या असतील तर एक सरी आड आपल्या पद्धतीचा वापर करून आपण आपली पाण्याची बचत पण करू शकतो आणि पिकाला वाचवू पण शकतो. तर अशा वेळेस आपल्याला पाणी द्यायचं आहे. साधारणतः मक्यामध्ये जर बघितलं तर 20 ते 40 दिवस ही एक वाढीची अवस्था एक संवेदनशील अवस्थेमध्ये मोडते. नंतर फुलं लावता साधारणतः 40 ते 60 दिवसामध्ये आणि दाणे भरण्याची जी अवस्था आहे साधारणतः 70 ते 80 दिवसामध्ये. या 3 अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही. HIM मध्ये सर्वात जी या 3 मध्ये जर समजा तुम्हाला जर आपल्याला एकच पाणी द्यायची सोय असेल तर जी बेस्ट म्हणजे
अवस्था आहे ही साधारणतः फुलोळाची अवस्था आहे. साधारणतः 40 ते 50 दिवसचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये मका पिकाला जर अन्नद्रव्य आणि ओलावा जर कमी पडला तर साधारणतः आपलं उत्पादनात जवळपास 30 ते 50% घट ही येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला या स्टेजमध्ये आपला म्हणजे 40 ते 50 दिवसामध्ये आपला एक नत्राचा डोस आणि म्हणजे ओलावा आपल्याला तिथं कमी पडला नाही पाहिजे. नत्र आपल्याला द्यायचं आहे आणि तिथे पाण्याची आपल्याला एक सुरक्षित पाणी तिथे द्यायचं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मका पिकामध्ये समजा आपण जर सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या म्हणजे आपलं जमिनीची निवड, त्याची मशागत, नंतर आपण ज्याला आपण हे म्हणतो रासायनिक खतांचा व्यवस्थित वापर, सेंद्रिय खतांचा वापर, सोबत पाण्याच्या तणांचा आणि याचा व्यवस्थित म्हणजे वेळेवर म्हटलं म्हणजे साधारणतः बघा एक प्रत्येक पिकाचा एक कालावधी असतो की ज्या कालावधीमध्ये तण हे म्हणजे पीक हे तण विरहित असायला पाहिजे. साधारणतः मक्याचं जर बघितलं साधारणतः 45 दिवसाचा तो कालावधी आहे. म्हणजे लागवडीपासून जर 45 दिवसाचा कालावधी, या कालावधीमध्ये आपण जर त्याचं तणाचं नियंत्रण जर व्यवस्थित केलं तरच ते पीक आपल्याला उत्पादन देईल. आणि तुम्ही 45 दिवसापर्यंत काहीच केलं नाही, नंतर 50 दिवसानंतर तुम्ही निंदणी केली, कोळपणी केली तर तिथे तुम्हाला जवळपास 40 ते 50% उत्पादनाच्या घट दिसेल. त्यामुळं मी व्यवस्थित याच्या दृष्टीने म्हटलं की साधारणतः 45 दिवसामध्ये आपलं जे तणाचं नियंत्रण हे झालं पाहिजे व्यवस्थित. म्हणजे 45 दिवशी करायचं नाहीये, 45 दिवसाच्या आतमध्ये करायचं आहे. म्हणजे तुम्ही ते 25 दिवसामध्ये सुद्धा करू शकता किंवा 30 दिवसामध्ये सुद्धा करू शकता. फक्त नियंत्रण व्यवस्थित करायचं आहे. पाण्याचं तुमच्या व्यवस्थापन असेल ते तुम्हाला नीट जर तुम्ही वेळेवर जर केलं असेल तर तुम्हाला साधारणतः खरीपाचं जे उत्पादन आहे जवळपास 70 ते 75 क्विंटल आपल्याला हेक्टरी येऊ शकते. काही शेतकरी असे पण आहे की ज्यांना 40 ते 50 क्विंटल एका एकी सुद्धा उत्पादन आहे, कारण शेवटी त्यांच्या मॅनेजमेंटवरती सगळ्या गोष्टी डिपेंड राहते. आता काढणी तर याबद्दल फारसं मी तुम्हाला सांगू शकत नाही की काढणी कशी करायची आहे. काढणी ज्यावेळेस पीक काढायला त्यावेळेस तुम्हाला लक्ष येते समजा की केव्हा काढणी करायची आहे, याबद्दल फारसं सांगणार नाही. फक्त आपण ज्यावेळेस काढणी केल्यानंतर ज्यावेळेस बरेच वेळेस मक्या दाण्यांमध्ये ओलावा जास्त असतो, तर ओलावा हा जास्त जर आपण ठेवला आणि ते जर मार्केटला घेऊन गेलो तर तिथे आपल्याला आपल्या मक्याला रेट कमी मिळतात. त्याच्यामुळं आपण जर समजा मका काढून त्याला जर वाळून घेतलं साधारणतः एक दोन ते 3 दिवस तर आपल्याला मक्याला एक चांगला चकाकीपणा येतो आणि त्या मक्याला एक मेटलिक साऊंड असतो आणि त्या साऊंडला बघून मग आपल्याला त्या याचे रेट ठरतात. तर मग आपण जर मका जर वाळून जर आपण मार्केटमध्ये नेला तर त्याचा एक रेट त्याला चांगला मिळतो. तर असा या गोष्टी सर्व आपण मॅनेजमेंटचा जर विचार केला, सर्व गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर आपलं एक चांगलं उत्पादन हे मका पीक देऊ शकते. परंतु एक माझं आपल्या सर्वांना एक प्रांजळ असं मत राहील की शक्यतोवर शेतकऱ्यांना आपण ज्यावेळेस रिकमेंड करतो त्यावेळेस जे काही खादाड पिकं आहेत म्हणजे मका असेल किंवा कापूस असेल याचं क्षेत्र खूप जास्त करायला न सांगता साधारणतः एक ज्या शेतकरी 5 एकर जमीन असेल त्याला तुम्ही 1 किंवा 1.5 एकर किंवा 2 एकरापर्यंत मका घ्यायला सांगा. त्याला एकदम 4 एकर मका सांगू नका, कारण की आज मका आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आज जमिनीमध्ये जे शेणखत आहे किंवा जे सेंद्रिय खत आहे ते वापरण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि आपण जर वरून असे जे खादाड पिकं जर घेतले समजा तर कालांतराने आपल्या जे जमिनीमधले जे अन्नद्रव्याचा जो साठा आहे हा हळूहळू कमी होत आहे. त्याच्यामुळं जर घ्यायचं असेल पीक तर त्या जमिनीची रिक्वायरमेंट पहिले कम्प्लीट करा, नंतर मग हे जे पीक आहे हे आपण घ्यायला हरकत नाहीये. हा माझा एक आपल्या सर्वांना एक माझ्याकडून एक संदेश होता की आपण हा मेसेज सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून जी जमीन आहे, जी आपली काळी आई आहे ही आज आपल्याकडे आहे. उद्या आपण ज्यावेळेस आपल्या मुलाबाळांना ती ज्यावेळेस सबमिट करू त्यांना देऊ त्यावेळेस त्यांनी आपल्याला असं नको म्हणायला पाहिजे की आपल्याला यांनी एकदम टाकाऊ जमीन आपल्याकडे दिली आहे. त्याचं एक जतन आपल्याला करायचं आहे. एक चांगलं आरोग्यदायी जी जमीन आहे ती आपल्याला करायची आहे. मला वाटतं माझं इथं जवळपास माझं जे लेक्चर आहे जे माझं की पॉईंट्स आहे आपल्यासमोर मी मांडले आहेत. आपल्या